PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. कथेचे नाव आहे तुझं सवे बहरली प्रीत, भाग 5. लेखिका प्राची सुळे. जोगळेकर, तुम्ही लग्नाचा काही विचार केला आहे का, की ठरलंय आधीच? अण्णांनी विचारले. अण्णा, नाही, अजून तरी मुलगी पाहिली नाही. म्हणजे मला भरपूर मुलींनी पसंत केले, पण मलाच कोणी आवडली नाही. आई बाबा मागे लागलेत लग्न कर म्हणून, पण आता इथे 6 महिने आहे, त्यामुळे डोक्याला थोडी शांती आहे. जोगळेकर, कधी ना कधी लग्न करावं लागेलच की. तिथे उभ्या असलेल्या उमाताई बोलल्या. काकू, लग्न करणार ना? नक्कीच. ज्या आईवडिलांनी जन्म दिला, शिकून मोठे केले, जगाचं व्यवहार ज्ञान शिकवले, परिपूर्ण आयुष्य दिले, त्या मातापित्याच्या माफक अपेक्षा असतात मुलांकडून. आपल्या मुलांचा संसार पाहायचा असतो त्यांना, नातवंड खेळवायची असतात. प्रत्येक मुलाचं ते भाग्यच आहे जे आपल्या आईवडिलांना सुखी पाहतात. मला माझ्या आईवडिलांना सगळी सुखं द्यायचीत. विराज कुठेतरी एकटक पाहत बोलला. उमाताईंनी डोळ्याला पदर लावला. किती उच्च विचार आहेत या मुलाचे. जोगळेकर, खूप छान विचार आहेत हो तुमचे. तुमच्यासारखा मुलगा आणि जावई कोणाला मिळाला तर दोन्ही कुटुंब सुखी राहतील. अण्णा मोकळेपणाने बोलले. विराज सुमनकडे बघत होता. हाच चान्स आहे आपला संदेश सुमनपर्यंत पोहोचवण्याचा. अण्णा, माझं असं काही नाही की मुंबई पुण्यातलीच मुलगी हवे. अगदी इथल्या दापोलीतली मिळाली तरी चालेल. सुस्वभावी, प्रेमळ आणि मुख्य म्हणजे तिचं मन पाण्यासारखं पारदर्शक असावं. समोरच्यावर विश्वास ठेवणारी असावी. विराजचे हे शब्द ऐकताच सुमनने त्याच्याकडे पाहिलं. त्यानेही तिच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत राग नव्हता, प्रश्न नव्हता, पण एक प्रेमळ अनामिक भाव होता. ओठ हल्ल्यासारखे वाटले. सुमनजी, तुमचा शाळेचा पहिला दिवस कसा गेला? विराजने विचारले. खूप छान गेला. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. इतके सारे प्रश्न पडतात त्यांना आणि आपण त्यांच्यातले कधी एक होऊन जातो कळतच नाही. खरं तर मलाच ते शिकवत होते आयुष्यातला आनंद, ती म्हणाली. मग सापडला का? विराजच्या या अनपेक्षित प्रश्नाने ती भानावर आली. बाजूला बघितले. अण्णा, आई, आरव कोणी नव्हते. सगळे कुठे गेले? अण्णा आराम करायला गेलेत, काकू स्वयंपाकघरात आणि आरव बहुतेक त्याच्या खोलीत असेल. अय्या, मीही जाते, आईला मदत करायची आहे. सुमन उठली. सुमनजी, आता काय? विसरलात नाही ना सकाळचं आपलं बोलणं? तो म्हणाला. कुठलं? तुमच्या का, कशासाठी या सर्वांचं उत्तर द्यायचं आहे. विराज स्पष्ट बोलला. ठीक आहे, सगळी निजानीज झाली की मी इथेच बैठकीत थांबेन. अर्थात या बोलण्यावर सुमनचा ताबा नव्हता. शब्द उठत आले होते. ती तडक निघून गेली. आज रात्री आपल्या मनातलं सुमनला सांगायचे. उत्तर काहीही असो, ते आनंदाने स्वीकारायचे. विराज जिना चढून आपल्या खोलीत आला. खोलीत आल्यावर त्याने पलंगावर अंग टाकले. दिवसभराचा कामाचा ताण असेल कदाचित. त्याला गाढ झोप लागली. अहो अहो, उठा. ओळखीचे बोलावणे. त्याने डोळे उघडले. समोर मंद स्मित करत सुमन उभी होती. रात्रीचे 8 वाजलेत. उठा, जेवण वाढायला घेते आई. सुमन त्याला बोलत होती. किती वेळ झोपणार आहात? बोलून ती जायला वळली. तोच विराजला बोलला. जरा थांबा ना. तुम्ही अशाच बोलत राहा आणि मी तुमच्याकडे असाच बघत राहते. हा क्षण इथेच थांबू दे. साहेब, काय बोलताय? खाली जेवायला काकू बोलावत आहेत. शकू आता डोळे मोठे करत बोलली. विराजचे डोळे खाडकन उघडले. तो दिवा स्वप्नातून जागा झाला. समोर सुमन नव्हती तर शकू उभी होती. काही न समजल्यासारखा चेहरा करून हो हो हो, येतो मी. झोप लागली ना गाढ. येतो मी, जातो. रखमा फक्त त्याच्याकडे नवलाने पाहत निघून गेली. स्वतःच्याच डोक्यात टपली मारत तो पुटपुटला. विराजराव, थोडक्यात बचावलात. सुमनमध्ये एवढा बुडालायस की आता सगळीकडे तीच दिसते. चेहरा स्वच्छ धुवून कपडे बदलून तो खाली आला. अण्णा, आरव खाली होते. काय दादा, मस्त झोप झालेली दिसते. हो रे, दिवसभराचा कामाचा क्षीण. झोप लागली. त्याच्या पाठीवर हात ठेवत तो तिथेच बसला. उमाताई आणि सुमन जेवणाची मांडामांड करत होत्या. विराजने खाली उतरताना स्वतःला बजावले होते. फक्त जेवणाकडे लक्ष द्यायचे, कान उघडे ठेवायचे, कोण काय बोलतोय ते नीट ऐकायचे आणि मगच उत्तर द्यायचे. मगाचा प्रसंग आठवून त्याला हसू आले. बिचारी रखमा. कसल्या तरी खमंग पदार्थाचा सुवास दरवळत होता. जेवणाच्या टेबलवर सगळे बसले. एखाद दुसरी चोरटी नजर सुमनकडे जात होती आणि गंमत म्हणजे त्याच वेळी ती सुद्धा त्याच्याकडे बघत होती. वाह, व्हॉट अ टेलिपॅथी. ताटात जेवण वाढल्यावर त्याने पाहिलं. तो खमंग सुवास अळूवडीचा होता. त्याचा आवडता पदार्थ. मनसोक्त अळूवडी मागून मागून खाल्ली. जेवणानंतर थोडा वेळ विराज, अण्णा, आरवने गप्पा केल्या. मग अण्णा त्यांच्या खोलीत व आरव त्याच्या रूममध्ये गेला. विराज सोफ्यावर बसून बडीशेप चगळत होता.
त्यांनी पाहिलं. उमा काकूही त्यांच्या खोलीत गेल्या आणि मागाहून किचनचा दिवा बंद करून सुमन येत होती. तिला पाहिल्यावर त्याच्या मनात तरल संवेदना झाली. सुमन त्याच्या समोरून पुढे चालत गेली. मुख्य दरवाजा लॉक केला. तो बसला होता तिथे येऊन हाताची घडी करून उभी राहिली. हां, बोला जोगळेकर. विराज सावरून बसला. तिच्याकडे पाहिलं. तिचे मन मोहून टाकणारे निळे निळे डोळे, ज्यात त्याला अथांग निळा सागर दिसायचा, ते त्याच्याकडे एकटक बघत होते. अहो अहो, परत ओळखीचं बोलावणं. जोगळेकर, लक्ष कुठे तुमचं? बोलण्यासाठी तोंड उघडावं लागतं. बोलायचे आहे ना? तुम्हाला सुट्टी असेल कदाचित, पण मला शाळेत जायचे आहे, सुमन बोलली. नाही नाही, मलाही जायचे, विराज पटकन बोला. तुम्ही अशी उभ्या का आहात? म्हणून मला अवघडल्यासारखे होते. काय म्हणावं आता? बरं, बसले आता ठीक? हो, चालेल, विराज हसला. सुमनजी, कदाचित ही योग्य वेळ नाही असं तुम्हाला वाटेल, पण सुरुवात कोणीतरी करायला हवी ना. मला वाटतं माझ्याकडूनच सुरुवात करतो, तो म्हणाला. सुमन फक्त त्याच्याकडे बघत होती. सुमनजी, प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची लोक येतात. काही राहतात, काही जातात. राहिलेल्या लोकांमध्ये एक आपुलकीचं नातं तयार होतं आणि जे जातात त्यांना भूतकाळ समजून विसरून जावे. काही कडू आठवणी असतील तर त्यांनाही जाऊ द्यावे, कारण भूतकाळ आपण जगून गेलेलो असतो. त्याच्यात कडू गोड आठवणींशिवाय काही नसते. अगदीच त्यातल्या कटू आठवणी सतावत असतील तर त्यांची वर्तमान काळात दुरुस्ती करू शकतो, पण त्यासाठी कोणाची तरी साथ हवी, सोबत हवी. मुख्य म्हणजे मन मोकळं करून बोलायला हवं. भूतकाळातली भूतं नाचवण्यापेक्षा आता ज्यांच्याबरोबर आहोत, जे आपल्यावर विसंबून आहेत किंवा आपल्या आनंदात ज्यांचा आनंद सामावलेला आहे, अशा लोकांच्या विचारांना न्याय द्यायला नको का? सांगा, विराज म्हणाला. मंत्रमुग्ध होऊन ती विराजचं बोलणं ऐकत होती. तो कशाबद्दल बोलतोय हे तिच्या लक्षात आले. आपल्या भूतकाळाबद्दल त्याला माहिती करून घ्यायची आहे. आपल्या हे तुटकपणे वागणं नक्कीच त्याला खटकत असेल. विराजला सांगण्या एवढं तो आपला जवळचा मित्र झालाय का? पहिल्या दिवसापासून त्याच्याबद्दल मनात अडी नाही आली. उलट आपल्या प्रेमळ स्वभावाने त्याने सगळ्यांना जवळ केले. हा चांगला गुण आहे ना, ती विचार करत होती. तिने घसा साफ केला. तुम्ही ऑफिस नंतर काय करणार आहात? सरळ घरी येणार. मग मला शाळेतून धरणावर घेऊन जाल का? तिने विचारले. काय? तुम्ही धरणावर येणार? हो. का? येऊ नये का? तसं नाही, म्हणजे माझ्याबरोबर चक्क संध्याकाळी तुम्ही एकट्या बाहेर येणार आहात? यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे, विराज म्हणाला. मग ठेवा विश्वास. उद्या तुम्ही येताय मला घ्यायला. ओके, गुड नाईट, सुमन बोलली व तिच्या खोलीच्या दिशेने चालू लागली. विराज तिला पाठमोरी जाताना पाहत होता. सुमन तिच्याबद्दल बोलायला तयार झाली यातच तो अर्धी लढाई जिंकला. उद्या बघू गोष्टी कशा पुढे जात आहेत. आई ग, सूनमुख बघायला लवकर दापोली गाठावं लागेल ना तुला. तो भरभर जिना चढून त्याच्या रूममध्ये पळाला. 6च्या गजराने विराजला जाग आली. पुढचा 1.5 तास त्याने योगा व व्यायामाला दिला. अंघोळ वगैरे उरकून तो 8:30 वाजता खाली आला. त्याने लाईट पिस्ता कलरचा शर्ट आणि त्यावर ग्रीन डार्क शेडची पॅन्ट घातली होती. त्याच्या देखणेपणात अजूनच भर पडत होती. उमाताई तर त्याला बघत उभ्या राहिला. जोगळेकर, आज काही विशेष आहे का धरणावर? अचानक उमा काकूंच्या या प्रश्नाने तो पटकन गडबडला, पण लगेच आवडत बोलला. काकू, आज मोठे साहेब येणार आहेत ना, तेव्हा. छान छान, असू दे. बाकी हा रंग तुम्हाला खुलून दिसतोय हो. बसा, त्या म्हणाल्या. अण्णा आरव येत असतील, सगळ्यांना चहा नाश्ता आणते. तेवढ्यात अण्णा आरव आले. दादा, क्या बात आहे, मस्त कॉम्बिनेशन आहे रे. शर्ट पॅन्टचं आवडलं, खूप आवडलं, आरव म्हणाला. थँक्स आरव, असंच कॉम्बिनेशन तुला माझ्याकडून गिफ्ट, विराज हसत बोलला. ये होई ना बा. थँक्स दादा, पण लवकर दे हां, आरव म्हणाला. तू कधीही सांग, मी पुण्याहून मागून घेतो. दादा, तुला एक सांगायचे आहे, आरव कुजबुजत बोलला. काय रे, सांग ना. दादा, उद्या की नाही ताईचा वाढदिवस आहे. 23 वर्ष पूर्ण होत आहेत. अरे काय सांगतोयस, ही तर भारी न्यूज दिलीस तू. ठीक आहे, करूया काहीतरी मस्त, विराज म्हणाला. हो करूयाच, माझ्या ताईचा वाढदिवस आहे, आरव म्हणाला. ओके, संध्याकाळी ठरवू. किचनमधून उमाताई आणि मागून सुमन आली. तिने फिकट अबोली रंगाची साडी नेसली होती. एक वेळी त्यावर अबोलीचा नाजूक गजरा. विराज परत तिच्यात हरवला. ओ हो, अहो अहो, ओळखीचं बोलावणं. सुमन त्याच्यासमोर नाश्त्याची प्लेट घेऊन उभी होती. जोगळेकर, तुमची सारखी तंद्री लागते कुठे हो, ती कुरबुरत बोलली. अरे वा, उपमा, माझा आवडता.
तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो बोलला. फाटकाबाहेर गाडीचा हॉर्न वाजला तसंच विराजने सुमनकडे पाहिलं. अण्णा चला, मी तुम्हा दोघांना शाळेजवळ सोडतो, तो म्हणाला. धन्यवाद जोगळेकर, पण मी आज उशिरा जाणार आहे शाळेत. बाजूच्या वाडीतले पेंडसे आहेत ना, त्यांचं काही जमिनीचं काम आहे, त्या संदर्भात त्यांच्याकडे जायचं आहे. तिथून मी शाळेत जाईन, पण आमच्या सुमनला सोडा, ते म्हणाले. हो नक्की सोडतो ना अण्णा. विराज आनंद लपवत बोलला. सुमनजी, तुमचं आवरलं असेल तर निघूया का, गाडी आले. सुमनने काही न बोलता बॅग टिफिन घेतला आणि अण्णा आईला सांगून बाहेर पडली. जाताना आरवला हलकी टपली मारली. दोघेही गाडीत बसले. आधी शाळेकडे घे, विराजने शिवला सांगितले. त्याने तिच्याकडे पाहिलं. ही आजची शेवटची वेळ मी गाडीने येते याची. शाळेची नोकरी तुम्ही रोज गाडीने सोडाल म्हणून नाही धरली. माझी मी जाऊ शकते, माझे अण्णा नाही का जात, पण मी जाईन. उद्यापासून विचारायचे नाही, समजलं. सुमन आपली पुढे आलेली वेणी मागे करत बोलली. ओके, एकदम समजले, नाही विचारणार. विराजने लगेचच होकार भरला. तो एवढा लवकर मानेल असं वाटलं नव्हतं तिला. आश्चर्यच आहे. सुमन विचार करत होती. सुमनजी, मला तुमचा स्वावलंबीपणा आवडला. मग तुम्ही याल ना संध्याकाळी धरणाकडे. काय, मी एकटी येऊ म्हणता, ती डोळे मोठे करत बोलली. तुम्हाला चालेल का मी आलो घ्यायला तर? आत्ताच तुम्ही बजावलं आहे ना काहीतरी, हे विराज हसू लपवत बोलला. तुम्ही येतात, समजलं, सुमन बोलली आणि गाडीतून उतरून शाळेत निघून गेली. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी विराज कार घेऊन आला. त्याने शिवला घेतले नव्हते. त्याने पाहिले समोरून अण्णा सुमन एकत्र बाहेर येत होते. आता काय, सुमन येणार आहे की नाही? त्याची कार बघून दोघेही त्याच्या जवळ आले. विराज कारमधून बाहेर आला. जोगळेकर, ऐकून बरे वाटले. आमची सुमन आज चक्क बाहेर जाते. तिला खूप वेळा म्हटले बाहेर फिर, स्वतःचं मन रमव, पण नाही. आणि आज ती बाहेर जाते, तेही तुमच्यासोबत. माझी परवानगी आहे. तुम्ही सोबत आहात म्हणजे काही प्रश्न नाही. मी निघतो, अण्णा म्हणाले. अण्णा, मी एक परका माणूस, जो तुमच्या घरात येऊन फक्त 2च दिवस झालेत आणि तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास टाकताय की सुमनजी माझ्याबरोबर बाहेर येत आहे आणि तुम्ही निश्चिंत आहात. विराज आपलं कुतूहल लपवू शकला नाही. त्याच्या या वाक्यावर अण्णा प्रसन्न हसले. जोगळेकर, तुमची शंका रास्त आहे. एक सांगू का, जिथे खोटं आहे तिथे विश्वास टिकू शकत नाही. मैत्रिणीकडे काही काम आहे असं सांगून ती परस्पर बाहेर जाऊ शकत होती, पण तिने मला स्पष्ट सांगितले मी होकार देईन तरच जाते असंही म्हणाले. इथे माझे संस्कार जिंकले. आता तुमचं. कधी कधी काही माणसं ओळखण्यात संपूर्ण आयुष्य निघून जातं, तर काही एकाच भेटीत पुस्तकासारखी अलगद उलगडतात. डोक्याने व्यवहार केला जातो, पण मनाने नात्यांची बांधिलकी जपली जाते. म्हणून माझा तुम्हा दोघांवरही विश्वास आहे. जा तुम्ही, अण्णा बोलले व जायला वळले. अण्णा, लवकर परत येतो, सुमन म्हणाली. अण्णा हलके हसले व फटकातून बाहेर पडले. अण्णा म्हणजे अण्णा आहेत, किती समजूतदार आणि समोरच्याला किती छान समजवतात. विराज मनापासून बोलला. ते हाडाचे मास्तर आहेत. सगळं आयुष्य शिकवण्यात घालवले. अण्णा जेव्हा बोलतात तेव्हा सरस्वती देवी बोलते असं वाटतं. खरंच आहे. गाडीने एक वळण घेतले आणि समोर निसर्गाचं विशाल रूप उभे ठाकले. गाडी बरोबर धरणाच्या ब्रिजच्या तोंडावर थांबवली. एका बाजूला तुडुंब भरलेलं पाण्याचं अतिविशाल पात्र आणि एका बाजूला धरणाचे प्रचंड मोठे दरवाजे, त्यातले फक्त 2च उघडलेले. इथे का थांबलो? चला जाऊया ना पुढे. मला हा निसर्ग माझ्यात सामावून घ्यायचा आहे. सुमन त्या फेसाळत पडणाऱ्या पाण्याकडे पाहत बोलली. इथून पुढे चालत जायचे आहे, चालेल का की इथेच थांबूया? विराजने विचारले. मी चालेल, मला पुढे घेऊन चला तुमच्या ऑफिसमध्ये, सुमन हट्ट करत बोलली. विराज तिचा चेहरा निहाळत होता. इथून तिथून भिरभिरणाऱ्या फुलपाखरासारखे चंचल भाव तिच्या चेहऱ्यावर होते आणि तिचे सागरासारखे निळे डोळे उल्हासित झाले होते. त्यात भर म्हणजे सूर्य मावळत्या झुकत होता आणि त्यात तांबूस सोनेरी प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. गाडी एका बाजूला पार्क करून दोघे खाली उतरले. सुमन नखशिखांत थरारले. हवेचा वेग जास्त होता आणि त्या हवेमुळे पाण्याचे तुषार अविरत उडत होते. असं म्हणता दुधाळ फेस भरून राहिला होता. सुमनला ह्या निसर्गापुढे आपण किती शुद्र आहोत याची जाणीव झाली. सुमनजी, ब्रिजवरून जपून आणि सावकाश चाला. मी आहेच, पुढे ऑफिस आहे, तिथे निवांत बोलू. सुमनने होकार भरला. चला, चालायला सुरुवात करूया, विराज बोलला. दोघेही ब्रिजवरून सावकाश चालत होते. विराजचं तर येणं जाणं असायचंच, पण सुमन पहिल्यांदाच अशी येते. तिला सुखरूप ठेवणे त्याची जबाबदारी होती. ब्रिज पार करून दोघेही ऑफिसमध्ये आले. सखाराम त्याला बघत धावत आला. सखाराम,
मस्त चहा मिळेल का 2 कप? हो साहेब, मिळेल ना. बिस्किट पण आणू का? सखाराम बोलला. नाही, फक्त चहा आण मस्त, विराज बोलला. बरं साहेब, आणतो लगेच, म्हणून सखाराम निघून गेला. पाण्याच्या तुषारांनी सुमनची साडी भिजली होती. केस ओले झाले होते. सुमनजी, तुम्ही भिजले आहात. इथे आता कपडा नाहीये तुम्हाला पुसायला द्यायला, विराज म्हणाला. मला त्याची गरजही नाहीये, असंच राहू दे, ती म्हणाली. सुमनजी, मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला मनापासून तुमचे मन मोकळे करायचे असेल तरच बोला. माझी काहीच जबरदस्ती नाहीये, तो म्हणाला. सखारामने गरमागरम आलं घातलेला चहा आणून ठेवला. आल्याचा मस्त सुगंध दरवळत होता. घ्या, चहा घ्या, नाहीतर थंड होईल. सुमनने कप ओठाला लावला. चहा उत्तम झाला होता. तिने चहा संपवूनच कप खाली ठेवला. जोगळेकर, लहान वयात जे संस्कार मनावर होतात तशीच लहान मुलं घडली जातात. तसंच या वयात कधी वाईट गोष्टी बघितल्या असतील तर त्यासुद्धा मनात खोलवर उतरून बसतात. मग काही केल्या निघतच नाहीत. मी शाळेत होते, 8वीत असेल, जेमतेम 12 वर्ष. माझी मैत्रीण नलिनी साठे. आम्ही जिवलग मैत्रिणी. काही झालं तरी आमची मैत्री घट्ट होती. नकळते वय आणि नकळत्या वयातले त्याचे ते प्रेम कसले तरी आकर्षणच. तर इयत्ता 9वी मधला मुलगा नलूच्या सतत मागे असायचा. तिला भेटण्याचा प्रयत्न करायचा. नलू त्याला अजिबात भाव देत नव्हती. बिचारी वैतागली होती. आणि एक दिवस तो भयंकर प्रकार घडला. डबा खाऊन झाल्यावर आम्ही हात धुवून वर्गात जात होतो. तेवढ्यात एका मुलाने तुम्हाला स्वाती, आमची वर्गमैत्रीण, वर गच्चीवर बोलावते आहे असे सांगितले. नाही होय करता आम्ही वर गच्चीवर गेलो आणि समोर तो 9वीतला मुलगा उभा होता. बरोबर 2-3 मुलेही होती. तो मुलगा थेट नलिनीजवळ गेला. अगदी तिच्या तोंडासमोर उभा राहिला. कसं तरी हसत तो तिला बोलला, प्रेम करतो आपण तुझ्यावर, तू मला आवडतेस, आणि जर तू नाही बोललीस ना तर ह्या गच्चीवरून फेकून देईन तुला, कळलं? तो त्याचे विद्रूप हसू दाखवत बोलला. हे बोलताना जणू तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आहे असा उभा राहिला. क्रमश बघूया सुमन तिचा भूतकाळ विराजसमोर कसा सांगते आणि ती काय रहस्य उलगडणार आहे. त्यासाठी ऐकायला विसरू नका माझी आवडती कथा तुझं सवे बहरली प्रीत. चॅनलला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. एक मराठी चॅनल ग्रो करायला मदत करा. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल. टेक केअर.